हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी खूप स्पेशल सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज राहील माझ्या बहिणीसाठी मला आणि भावासाठी पण, आणि तुम्हाला सुद्धा ते सरप्राईज खूप आवडेल. तर आपण पहिले जाऊया सरप्राईजकडे. तुम्हाला दाखवायचं आहे ना सरप्राईज कोणतं आहे, तर तुम्ही गॅस सुद्धा करू शकता आणि कॉमेंटमध्ये सांगू पण शकता ते कोणतं सरप्राईज आहे. तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे ते सरप्राईज. म्हणजे आता मी तुम्हाला ते थोड्या वेळाने दाखवणार आहे, पण त्याची तयारी कशी चालू आहे ते दाखवणार आहे. तर चला आपण पहिले जाऊया रांगोळीकडे. मग तुम्हाला कळेलच रांगोळी कोणती आहे आणि तुम्हाला कोणतं सरप्राईज मिळणार आहे. तर आपण पहिले जाऊया रांगोळीकडे. मित्रांनो, आता आलो आहोत आपण आमच्या कंपाऊंडमध्ये. तर आपण खाली उतरून बघूया माझी मम्मी किती सुंदर रांगोळी काढते, पण ती पूर्ण नाही झाली आहे. आत्ताच मम्मी लागली आहे रांगोळी काढायला. मित्रांनो, हे बघा माझी मम्मी रांगोळी काढते आणि तुम्हाला कळालंच असेल मम्मीने काय लिहिलं आहे. मम्मीने लिहिलं आहे, वेलकम होम लिटिल बॉय. आपल्या घरी आज छोटं बाळ येणार आहे. वाव, मी तुम्हाला ते दाखवणार आहे कारण ते खूप क्यूट आहे. हे बघा, तुम्ही रांगोळी बघू शकता. ते बेबी खूप क्यूट आहे आणि त्याची वरती डेकोरेशन सुद्धा चालू आहे. तर आपण डेकोरेशनकडे पण जाऊया आणि तुम्हाला दाखवते मी डेकोरेशन कशी चालली आहे. तर चला जाऊया आपण वरती. मित्रांनो, आता आलो आहोत आपण वरती आणि स्टार्टिंगपासूनच डेकोरेशन चालू झालेली आहे. हे बघा, मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. हे बघा, तुम्हाला कॅमेरामध्ये उलट दिसत असेल, मी वाचून दाखवते. वेलकम असं लिहिलेलं आहे आणि वेलकम आहे छोट्या बेबी बॉयचं. तर आपण ना वरती रूमकडे जाऊया आणि मग मी तुम्हाला रूममध्ये गेल्यावर दाखवणार आहे डेकोरेशन कशी चालू आहे. आणि मित्रांनो, डेकोरेशन इतकी सुंदर आहे आणि तिथे एक छोटासा बेबी पण चिटकवलेला आहे आणि त्याचा पाळणा जो आहे त्याला पण डेकोरेट करणं चालू आहे. तर आता जाऊया आपण वरती आणि बघूया पाळणा कसा डेकोरेट होतं आणि आपली रूम पण कशी डेकोरेट होते. तर चला आपण जाऊया पहिले वरती. मित्रांनो, आता आला आहोत आपण रूमकडे. तर रूममध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशी डेकोरेशन चालू आहे. तर चला आपण जाऊया पहिले वरती. मित्रांनो, हे बघा किती सुंदर डेकोरेशन चालू आहे. काय लिहिलेलं आहे, वेलकम इट्स बेबी और बॉयज. ते बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना वरती एक बेबी आहे. हाय तो बेबी किती क्यूट आहे आणि असंच आपला बेबी राहणार आहे. आणि इथे खूप सारे बलून्स फुगणं चालू आहे आणि या पाळण्याला पण सुजणं चालू आहे. मित्रांनो, हे बघा इथे गुलाब पण आणलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्याला काटे पण असू शकतात म्हणून मी हात नाही लावणार. आपला पाळणा अजून रेडी नाही झालेला आहे, त्याला अजून डेकोरेट करायचं आहे. आणि याच्यामध्ये गेलेले हे बलून्स रेड अँड ब्लॅक, रेड अँड व्हाईट. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर चालू आहे डेकोरेशन. हे बघा, हे बलून्स एकदम फ्लावर सारखे वाटतात. आणि हे काका आहे जे आपली डेकोरेट करताय आपल्या रूमला. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सारे बलून्स झाले इथे. मित्रांनो, हे बघा आपली डेकोरेशन. हे बघा इथे चालू आहे, किती सुंदर आहे. आणि मित्रांनो, आता आपण बलून्स सोबत खेळूया कारण मला बलून्स खूप आवडते आणि त्यासोबत खेळणार सुद्धा. आणि माझा काका बघतोय का नीट चालू आहे का नाही. आणि ते काका आहे जे डेकोरेशन करताय. कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? अजून ते पूर्ण नाही झाले. प्रणव, तू कशाला येतो रे? माझा व्हिडिओ खराब कर. मारतो का नालायक. कुठं पण बघा तुम्हाला मारतच राहतो. हट्ट नाही यार, माझा पागल येतो, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तू आता मार खाशील. मम्मीला नाव सांग. बोलणे भेटले. प्रणव, मार नको आता, मग इथं फटके खाशील. तुला कधी पण असंच करतो. हे बघा, आपण
सिद्धी खेळा, ये इकडे. किती मजा येते खेळायला, मला खूप आवडतं बलून्स खेळायला. आणि प्रणव आता तू मधात येऊ नको माझ्या. मी कुठं म्हणते तू खेळू नको, असंच करतो माझा भाऊ कधी. हो का, तुला पण यायचंय तर तू मारामारी नसते करत का? सर तिकडं. मित्रांनो हे बघा किती मस्ती चालू आहे आमची. मित्रांनो आपली डेकोरेशनची तयारी अर्धी झालेली आणि रांगोळीची पण अर्धी झालेली, असं समजू नका बरं. ही रांगोळी नीटच नाही काढलेली मित्रांनो, अर्धीच झालेली आहे रांगोळी. अजून पूर्ण झाल्यावर पण दाखवणार आहे. आणि छोटा बेबी बॉय आला तेव्हा सुद्धा दाखवणार आहे. आता डेकोरेशन करायची आहे खाली, तर आपण खाली जाऊया. बघा आता बलून्स खाली न्यायचे, तर माझी बहीण नेतीये खाली आणि मी सुद्धा नेणार आहे. काका तू पण करणार आमची हेल्प. माझा बलून, तुझा बलून, मी माझा बलून घेईन. हे बघा किती सारे बलून आहे. आता हे सगळे आम्हाला खाली न्यायचे. सिद्धी तुला कलर कोणता आवडतो? ब्ल्यू. म्हणजे तू ब्लू कलरचाच घेतलेला आहे. माझा फेवरेट येल्लो, पण इथे येल्लो नाहीच आहे, म्हणून आता आम्ही कोणता पण घेऊन टाकन बलून. काय चल खाली घेऊन. माझा पर्पल फेवरेट आहे पण नाही आहे, म्हणून सिद्धी ब्ल्यू घेऊन चालली आहे. तर आता मी पण कोणता घेऊन जाऊ? मी रेड घेते, कारण मला रेड पण खूप आवडतो. आता आपण खाली जाऊया आणि खाली बघूया किती सुंदर डेकोरेशन होती. चला आपण खाली जाऊ आता. चल सिद्धी खाली जाऊ आपण डेकोरेशन करायला. सिद्धी तुझी डोक्यावर फुगे आले, शिंग फुग्याचे शिंग. हे बघा आम्ही आता बलून्स खाली आणून फेकून दिलेले आहे आणि आता बाहेर चालू आहे. चल दीदी आपण वापस आणायचे का? काका वापस आणायचे का? ओके चला आपण वरती जाऊया. प्रणव तू फुगे घेऊन चालला खाली? हा. मला काय करायचंय, निघ खाली जाय. वाव मित्रांनो हे बघा पानासारखे बलून्स, आणि ही आहे आपली बलून्स फुगवायची मशीन. आता तू आहे ना ब्लू वाला घे. नाही मला ब्लू वाला नाही पाहिजे, तुझ्या मर्जीने घेणार मी. प्लीज. ठीक आहे, प्लीज ग्लीज करती तर देऊन टाक. आपले रोजेस किती सुंदर आहे. पहिले आपण काय करूया, इथलची डेकोरेशन बघून घेऊया आणि मग जाऊया खाली आपली रांगोळी बघायला. मित्रांनो हे बघा आता आम्ही चाललो आहे खाली, कारण आता खाली डेकोरेशन करायची आहे. तर मी तुम्हाला आता खालची दाखवते कशी चालू आहे. चला चला पटकन. मला तर मी तर खूप एक्सायटेड आहे न्यू बॉर्न बेबीला पाहायला. मित्रांनो पूर्ण ग्रिलला डेकोरेट करणं चालू आहे. आणि हे बघा वेलकम. आता बेबी बॉय येईन आणि त्याला वाटून वाव किती सारे बलून्स आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आपल्याला जास्त जरूरत आहे रेडची. तर हे बघा ग्रिलला सजवत आहे ते काका. मित्रांनो रांगोळीमध्ये बेबी ॲड झालेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते खाली जाऊन बेबी कसा दिसतो. आणि न्यू बेबी तर वरच्या बेबीपेक्षा पण आणि खालच्या बेबीपेक्षा पण खूप सुंदर आहे. चला आपण रांगोळीमधला बेबी बघूया कसं झालं. हे बघा आपला बेबी. आता आपली रांगोळी थोड्या वेळात कंप्लीट होणार आहे. हे बघा खालून किती सुंदर दिसतंय डेकोरेशन. वाव माझा भाऊ खाली येतोय. वाव किती सुंदर दिसतंय. बेबी तर खूपच हॅपी होऊन जाईल एवढा सुंदर डेकोरेशन बघू. हे सगळं एवढं त्या छोट्या बाळासाठी होतंय. किती सुंदर दिसते आणि ते पण याच्यापेक्षा पण सुंदर राहील ते. मित्रांनो आता थोड्या वेळानं माझी आंटी येणार आहे, तर मी तुम्हाला तो छोटा बॉर्न बेबी पण दाखवणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे ते बॉर्न बेबीला पाहायला. तुम्ही सुद्धा आहे ना, कमेंटमध्ये सांगा नक्की. मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता आपली पूर्ण रांगोळी रेडी झाली आहे. तो बेबी किती क्यूट दिसत आहे. हे बघा मित्रांनो त्या बेबीचा ड्रेस किती छोटा आणि क्यूट आहे. आपली रांगोळी पूर्ण टोटल रेडी झालेली आहे. अँड हे बघा आपली डेकोरेशन सुद्धा पूर्ण रेडी झालेला आहे. मित्रांनो ते बघा माझी आंटी आली आणि न्यू बॉर्न बेबी पण आला. आता तो वरती जाईल तेव्हा मी तुम्हाला जवळून दाखवान तो बेबी. ते बघा मित्रांनो ते बघा न्यू बॉर्न बेबी ते चालले आता वरती.
हे बघा माझी मम्मी आंटीला वळती खोला ना मित्रांनो. हे बघा बॉर्न बेबी झोपलेला आहे तो. त्याच्या पायाला कुंकू लावताय. देवाजवळ ठेवून दिवा खाली हात नाही लवचाला. त्याचे किती छोटे छोटे पाय उघडले. मित्रांनो हे बघा आता बेबी वरती येते. तुम्हाला दाखवली होती ना मी रूमची डेकोरेशन. आता तो तिथे जाणार आहे. किती क्यूट आहे तुम्ही बघू शकता. हे बघा किती क्यूट बेबी. हे बघा मित्रांनो आता बेबी आला आहे रूम मध्ये. पण तो झोपलेला आहे, तो बघू नाही शकत. वा बटन दाबून वाटतं मी जेव्हा म्हणून तेव्हा दाबायचं. बटन दाबायचं हातानं दाबू. येतं दादा करा वर वर करा वर. तिकडे करा तिकडे. बेबी आता बसतोय कॉट वरती. किती क्यूट आहे तो. इथं पाळण्यात एकदा फोटो घेऊन टाका पाळण्यात. थांब ना पेढा घ्या भैया. पेढा घे ना. थांब ना. पोराचं घ्या ना. मी मोठी गाडी घेऊन गेलो मग रेड कलर फुल अंगावरती छान दिसलं असतं. इकडे बघ इकडे 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 बघ हे बेटा इकडे बघ. हे बघा मित्रांनो किती क्यूट आहे तो. हलतोय. उठला वाटतं थोडा झोपेतून. किती क्यूट आहे मित्रांनो. तुम्हाला जर का न्यू बॉर्न बेबी आणि डेकोरेशन आवडले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला हा बॉर्न बेबी आणि डेकोरेशन कशी वाटली. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.